यंदा मान्सूनमुळे शेतकरी नागरिक चांगलेच कन्फ्यूज झालेत। याचं कारणही तसंच आहे। कारण सुरुवातीला अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र त्यानंतर मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। त्यानंतर काही काळ पावसानं आराम घेतला आणि आता पुन्हा एकदा पावसानं जोर धरला असून अनेक भागामध्ये पावसानं हाहाकार माजवलेला आहे। शिवाय इस्रोने घेतलेल्या उपग्रह छायाचित्रांमध्ये देशातील सुमारे 95% भूभागावर दाट ढग निर्माण झाल्याचं देखील दिसून येतंय। त्यामुळे अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी आणि दुष्काळाचा धोका वाढण्याची शक्यता असताना देशभरामध्ये अचानक पावसाला सुरुवात कशी झाली या सगळ्याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्यात गेल्या 24 ते 48 तासांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। यंदाच्या पावसाळ्यामध्ये प्रथमच महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागांमध्ये हा पाऊस चांगल्या रीतीने झालाय। मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालाय। शिवाय हवामान विभागाने पुढील काही दिवसही राज्यातील अनेक भागांमध्ये जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट यासोबतच किनारपट्टी भागामध्ये समुद्राला उधाण येण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांना सगळ्यात आधी सतर्क राहण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय। मात्र या सगळ्यामध्ये एक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला, तो म्हणजे सुपर अल निनो सक्रिय असताना सुद्धा एवढा पाऊस नेमका कसा पडतोय। कारण गेल्या काही महिन्यांपासून हवामान तज्ञ सातत्याने सांगत होते की यंदा सुपर अल निनोमुळे पाऊस कमी राहू शकतो। त्यामुळे अनेक शेतकरी आणि नागरिकांच्या मनामध्ये सुद्धा दुष्काळाची भीती निर्माण झाली होती। पण आता प्रत्यक्षामध्ये अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असताना दिसत आहे आणि यामुळे अनेकांच्या मनामध्ये या सगळ्याबद्दल जो आहे तो गैरसमज मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय। त्यामुळे आपण सगळ्यात आधी समजून घेऊया की अल निनो म्हणजे नेमकं काय आहे। तर अल निनो ही प्रशांत महासागरामध्ये घडणारी एक नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे। प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त वाढतं तेव्हा त्याचा परिणाम जगभरातील वारे, ढग आणि पावसाच्या पद्धतीवर होतो। भारतामध्ये सुद्धा त्याचा सर्वात मोठा परिणाम नैऋत्य मान्सूनवर दिसून येतो आणि साधारणपणे अल निनो ही सक्रिय असेल तर भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता ही जास्त वाढते। परंतु सध्या प्रशांत महासागरातील निनो 3.4 या भागातील समुद्राच्या पाण्याचं तापमान जे आहे ते तब्बल 2 अंश सेल्सिअसने वाढलेलं आहे आणि जे प्रचंड मानलं सुद्धा जातं आणि त्यामुळे हवामान तज्ञांनी या स्थितीला सुपर अल निनो असं सुद्धा नाव दिलेलं आहे। काही अंदाजानुसार हा प्रभाव जो आहे तो जवळपास 2027च्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास मार्च पर्यंत सुद्धा कायम राहू शकतो असं म्हटलं गेलंय। पण याचा अर्थ आता असा नाही की भारतामध्ये पाऊस पडणारच नाही आणि इथेच जो आहे तो मोठा गोंधळ तयार होतो। म्हणजे अल निनो हा एखाद्या दिवसाचा किंवा एखाद्या आठवड्याच्या पाऊस नेमका किती पडतो हे ठरवत नाही, तर तो संपूर्ण पावसाळ्यामध्ये एकूण किती पाऊस पडणार या सगळ्याबद्दलचा जो आहे तो प्रभाव टाकत असतो। म्हणजेच काही दिवस मुसळधार पाऊस सुद्धा पडू शकतोय आणि नंतर अनेक आठवडे पाऊस गायबही होऊ शकतोय। त्यामुळे एखाद्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी झाली म्हणजे अल निनो संपला असा निष्कर्ष आपल्याला काढता येत नाहीये। मग पुन्हा एकदा सध्या एवढा पाऊस का होतोय ही शंका मात्र निर्माण होणं साहजिक आहे। तर याचंच कारण असं आहे की सध्या देशामध्ये एकाच वेळी अनेक भागांमध्ये हवामान प्रणाली जी आहे ती सक्रिय झालेल्या आहेत। जसं की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय। हरियाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या भागामध्ये चक्रीय वाऱ्यांची केंद्र जी आहेत ती निर्माण झाली आहेत। त्याचबरोबर अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे भारताच्या दिशेने येत आहेत आणि या सर्व हवामान प्रणाली एकत्र आल्यामुळे वातावरणामध्ये भरपूर ओलावा सुद्धा निर्माण झालाय आणि देशभर मोठ्या प्रमाणात ढग सध्या तयार झालेत। परिणामी अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। याशिवाय उत्तर भारतात पश्चिमेकडून येणारी पश्चिमी विक्षोभ म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्स ही हवामान प्रणाली सुद्धा सक्रिय झाली आहे आणि या प्रणालीमुळे थंड हवा आणि मान्सूनचे दमट वारे एकत्र आलेत आणि या दोन हवामान प्रणालींच्या संगमामुळे ढगांची निर्मिती अधिक वेगाने झाली आहे आणि उत्तर, मध्य तसेच पश्चिम भारतामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढलाय। दरम्यान तज्ञ सांगतात की सध्या पडणारा पाऊस हा अल निनोमुळे नसून स्थानिक आणि प्रादेशिक हवामान प्रणालीचा परिणाम आहे आणि या प्रणाली काही दिवसांसाठी अल निनोच्या प्रभावावर मात करू शकतात, मात्र त्या कायमस्वरूपी अल निनोचा प्रभाव कमी करू शकत नाहीयेत। खरं तर अल निनो असला तरी सुद्धा संपूर्ण देशात दुष्काळ पडतोच असं अजिबातच होत नाही किंवा असं कधी घडलेलं सुद्धा नाहीये। त्याचबरोबर भारत हा भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा देश
देश आहे आणि त्यामुळे कधी एका राज्यामध्ये अतिवृष्टी होत असताना दुसऱ्या राज्यामध्ये पावसाची तूट असू शकते. अगदी महाराष्ट्रातही एका जिल्ह्यामध्ये पूरस्थिती असेल तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पावसाची प्रतीक्षा सुरू असणं हे घडू शकतंय. त्यामुळे नुकत्याच कोकण, पालघर आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालंय. भारतीय हवामान विभागाने यंदा देशामध्ये दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे 90 ते 92% पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. म्हणजेच काही दिवस मुसळधार पाऊस झाला तरी संपूर्ण मान्सून हंगामाचा हिशोब अजूनही बाकी आहे आणि जून ते सप्टेंबर या 4 महिन्यातील एकूण पर्जन्यमानावरच पावसाची तूट किंवा समाधानकारक मान्सून ठरणार आहे. म्हणूनच काही दिवसांचा मुसळधार पाऊस पाहून अल निनो संपला किंवा दुष्काळाचं संकट संपलं असं म्हणणं योग्य ठरणार नाहीये किंवा तसा निष्कर्ष काढणं सुद्धा योग्य ठरणार नाहीये. कारण जागतिक हवामान आणि स्थानिक हवामान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जागतिक स्तरावर अल निनोचा प्रभाव कायम असला तरी काही दिवसांसाठी स्थानिक हवामान प्रणाली त्यावर मात करू शकतात. पण या प्रणाली ज्या आहेत त्या कमकुवत झाल्यानंतर पुन्हा अल निनोचा प्रभाव जो आहे तो जाणवण्याची शक्यता कायम असते. सध्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक भागातील उभ्या पिकांना सुद्धा या पावसाचा फायदा होणार आहे. धरणातील पाणी साठा सुद्धा आता वाढण्यास मदत झाली आहे. मात्र दुसरीकडे मुसळधार पावसामुळे पूर, त्याचबरोबर दरड कोसळणे, शेतीचं नुकसान आणि जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका सुद्धा त्याचबरोबर वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि एकंदरीतच पाहता सुपर अल निनो सुरू असला तरी सध्या महाराष्ट्रासह देशभर पडणारा मुसळधार पाऊस हा स्थानिक हवामान प्रणालींचा परिणाम आहे. त्यामुळे आज पडणारा पाऊस पाहून अल निनो संपल्याचा निष्कर्ष काढू शकत नाही. उलट उर्वरित मान्सूनमध्ये पुन्हा पावसाची तूट जाणवू शकते. त्यामुळे पुढील काही आठवडे हवामान कसं बदलतं याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. तुर्तास आपण इथे थांबूया. मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही कट टू कटच्या YouTube चॅनलला त्याचबरोबर इतर पेजेसला सुद्धा फॉलो करायला विसरू नका.